नमस्कार. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलाड. महाराष्ट्रामध्ये 12वी सायन्स आर्ट बोर्डचे पेपर सुरू असल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण व उत्साहाचे वातावरण सुरू आहे. एकीकडे सेंटरवर असलेली जी व्यवस्था आणि दुसरीकडे शिक्षण अधिकारी हे प्रत्येक सेंटरवर भेट देऊन परीक्षेचा आढावा घेत आहे. त्यातल्या त्यातच इस्लापूर येथे संत ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय इस्लापूर येथे अचानक आज फिजिक्स पेपर हा सुरू असते वेळेस शिक्षण अधिकारी यांनी 2.5 घंटे या सेंटरला ठामपणे सेंटरवर भेट दिलेली आहे. या भेटीदरम्यान तेथील विद्यार्थ्याच्या परीक्षेसंदर्भात काय अडचणी आहेत, काय नाही, या संदर्भात आम्ही विचारण्यासाठी त्यांना वेळ मागितला होता आणि त्यांना भेटण्यासाठी गेले असता परंतु मॅडमकडे वेळ आम्हाला न दिल्यामुळे कुठेतरी आमची नाराजी व्यक्त होत आहे. जेणेकरून सेंटरवर काय परिस्थिती आहे, विद्यार्थ्यांना काय अडचणी आहेत किंवा या सेंटरवर काही समस्या निर्माण होत आहे का, किंवा भरारी पथकाची नेमणूक किती जागी झालेली आहे, किती विद्यार्थी हजर आहेत, किती विद्यार्थी गैरहजर आहेत, परीक्षा कशा संदर्भात होत आहेत आणि विद्यार्थ्यांना बसण्यासाठी व्यवस्था, लिहिण्यासाठी बरोबर व्यवस्था आहे किंवा नाही, या समस्या संदर्भात आम्हाला काही प्रश्न करायचे होते. परंतु कसल्याच प्रकारे मॅडमने वेळ न देता टाळाटाळ करण्याचे कारण दिसून आलेले आहे. त्यामुळे सेंटरच्या अवतीभोवती विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेला पालकवर्ग आणि त्यांचे वाहनं हे रस्त्यावर असल्यामुळं ये जा करणारे वाहनास समस्या निर्माण झालेल्या सुरू आहेत. त्या संदर्भात काय समस्या निर्माण होत आहे तुम्हाला? अरे बाबा, जे विद्यार्थी जे आहेत म्हणजे रोडच्या बाजूला थांबले पाहिजे ना. परीक्षाशी हे नाही, परीक्षा म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ना हो. आपल्या इथं सगळं हे व्यवस्थित आहे, पण हे जे गाड्या घोड्या आहेत हे जे ट्रॅफिक रोडला करायले तुम्ही त्याचा बंदोबस्त करा ना काहीतरी, म्हणजे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी तुम्ही काळजी घ्या ना. बरं, हे तुमची परीक्षा सेंटरला हे आहे, रिक्वेस्ट आहे समजा. बघा तुम्ही काय करायचं ते. अहो इथं ऍक्सिडेंट झाला सकाळी. हे रस्त्यावरच्या गाड्या आहे ना. बघा तुम्ही काय करायचं तर लावा, जोडणार ना तुम्ही. होय हो, हे रोडवरच सगळे ठिकाणं करायचे. होय हो, ते कसं आहे, रिक्षा आहे पण शाळेमध्ये बोलणार एकदम हे करायले ना होत्या. त्यामुळे या समस्या दूर करण्यासाठी यांचा वाली कोण आहे असा जनतेमधून प्रश्न निर्माण झालेला होता. त्यामुळे खरोखरच शिक्षण अधिकारी यांनी एकाच सेंटरला 2.5 घंटे वेळ देण्यामागे नेमकं काय भूमिका होती व वेळ या 2.5 घंट्यामध्ये नेमकं काय प्रकरण घडलं हे एक गुपितच रहस्य असल्यामुळं खरोखरच या संदर्भात उजागर करण्यासाठी आम्हाला बाईट न देण्यामागे भूमिका नेमकं काय होती हे शिक्षण अधिकारी यांनाच माहीत आहे. जर पत्रकार लोकांनाच जर शिक्षण अधिकारी किंवा शासकीय व्यवस्था जर वेळ देत नसेल किंवा तेथील समस्याचं निराकरण काय असेल हे जर जनतेसमोर
ओपन होत नसेल किंवा करत नसेल, नेमकं शासनाची भूमिका काय असेल हा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे. या समस्या जनतेसमोर आणायच्या की नाही, न आणण्यामागे नेमकं काय दुविधा आहे हा एक प्रश्न निर्माण आपल्याला इथं दिसून येत आहे. नेमकं 2.5 घंटे कालावधी या सेंटरवर देण्यामागे काय उद्देश होता असा सामान्य जनतेमधून एक प्रश्न निर्माण होत आहे. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, वंदे मातरम.